let us discuss about next kind of adverb clause, that is adverb clause of degree or adverb clause of comparison. Adverb clause of degree means which shows the comparison between two or more than two things. तर याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टींचं काय असेल कंपॅरिझन असेल. As you know, there are three kinds of degree. One is PD, CD, and last is SD. Here we find some conjunctions like this: as, dash, as, or than. आता अशा प्रकारच्या adverb clauses मध्ये तुम्हाला conjunctions कुठले दिसतील? As, dash, as किंवा so, dash, as किंवा than. आता as, dash, as कोणत्या डिग्री मध्ये आपण यूज करतो? तर ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये यूज करतो. आणि than जे आहे आपण कोणत्या डिग्री मध्ये यूज करतो? कंपॅरेटिव्ह डिग्री. See the example: black soil is more fertile than red soil. आता याच्यामध्ये ब्लॅक सॉइल चं कंपॅरिझन जे आहे ते रेड सॉइलशी. इथे कोणत्या डिग्रीचा यूज केलेला आहे? कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. ओके, इट शोज कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स और टू क्लॉजेस. ओके, सी द सेकंड एक्झाम्पल: शी इज ॲज प्रिटी ॲज अ डॉल. आता इथे एक मुलगी आहे आणि दुसरी एक डॉल आहे. या दोघांमधलं कंपॅरिझन आहे, परंतु इथं कोणत्या डिग्रीचा वापर केलेला आहे? पॉझिटिव्ह डिग्रीचा म्हणजे पीडीचा या ठिकाणी यूज केलेला आहे. नेक्स्ट काइंड ऑफ क्लॉज इज adverb clause of reason. आता यामध्ये मेन क्लॉज मध्ये एखादी ऍक्शन घडलेली आहे, ती ऍक्शन घडण्यामागचं कारण जे असेल ते कारण कशामध्ये मेन्शन केलेलं असणार आहे इथं? तर त्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये मेन्शन केलेलं असेल. तर यामध्ये ऑब्वियसली बिकॉज, देअरफॉर, सो अशा प्रकारचे कंजंक्शन्स आहे की कारण दर्शवण्यासाठी हे कंजंक्शन्स यूज केले जातात, ते या ठिकाणी यूज केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, आय केम लेट बिकॉज आय डिड नॉट गेट ट्रेन ऑन टाइम. आता इथं मी उशिरा आलो ही मेन क्लॉज मधली ऍक्शन आहे, पण उशिरा येण्याचं कारण काय आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिलेलं आहे: बिकॉज आय डिड नॉट गेट ट्रेन ऑन टाइम. उशिरा येण्याचं कारण काय? कारण मला वेळेवरती ट्रेन मिळालेली नाही. ओके, हियर which connecting word used? Because. The next example is: since he is my father, I respect him. We used to respect our father, our mother, our teacher. See, main clause: I respect him. की मी त्यांचा आदर करतो. आदर करण्यामागचं म्हणजे त्याचं कारण काय? तर since he is my father, ते माझे वडील आहेत म्हणून. इथं कनेक्टिंग वर्ड कुठला वापरलेला आहे? since या ठिकाणी कनेक्टिंग वर्ड वापरला जो की काय दर्शवतोय? कारण या ठिकाणी दर्शवतो. See the next subordinate clause, that is adverb clause of purpose. Purpose means what? हेतू किंवा उद्देश. आता मेन क्लॉज मध्ये एखादी ऍक्शन केलेली असेल तर त्या ऍक्शनचा पर्पस जो आहे तो पर्पस कुठल्या क्लॉज मध्ये असणार आहे? सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये असणार आहे. म्हणून याला नाव काय आहे? adverb clause of purpose. See which conjunctions we use here: so, that, lest or in order. म्हणजे अशा प्रकारचे कंजंक्शन जे आहेत ते adverb clause of purpose ला कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केलेले असतात. See the example: we eat so that we will live. आपण खातो तर खाण्यामागचा उद्देश काय? तर आपण काय करू शकू? आपण जगू शकू, म्हणून त्या ठिकाणी आपण काय करतो? खातो. म्हणजे इथं खाण्याची ऍक्शन आहे मेन क्लॉज मध्ये मीट, परंतु ती का करतो त्याचा पर्पस काय आहे ते तुम्हाला कुठे दिसेल? त्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये. सो दॅट वी मे लिव्ह, आपण जगावं त्यासाठी आपण त्या ठिकाणी खात असतो. आता त्यामध्ये प्रकार: ईट टू लिव्ह, लिव्ह टू ईट. काही लोक खाण्यासाठी जगतात, काही जगण्यासाठी खातात. आपण तो प्रकार डिसाइड करायचा स्वतः आपण कशासाठी करतो. नेक्स्ट सेकंड: शी लेफ्ट अर्ली लेस्ट शी शुड मिस द ट्रेन. ती तिथून लवकर निघून गेली. हा मेन क्लॉज. आता लवकर निघून जाण्यामागचा हेतू किंवा पर्पस जो आहे तो पुढच्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिलेला आहे. काय आहे? लेस्ट शी शुड मिस द ट्रेन. तिची ट्रेन मिस होऊ नये म्हणून ती तिथून लवकर निघून गेली. नेक्स्ट सेवंथ काइंड adverb clause of result or consequence. आता रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स म्हणजेच काय? परिणाम. की एखादी ऍक्शन केलेली आहे, ती ऍक्शन कुठे असणार आहे? मेन क्लॉज मध्ये, आणि त्याचा रिझल्ट जो असणार आहे तो कोणत्या क्लॉज मध्ये असणार आहे? सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये असणार आहे. सी द कंजंक्शन्स
so dash that or such dash that. See carefully which conjunctions are used to connect adverb clause of result or adverb clause of consequence. There are two names for it. Okay, keep in mind. तर यामध्ये म्हणजे so dash that किंवा such dash that यापैकी एखादं कंजंक्शन त्या ठिकाणी यूज केलेलं असतं. So the difference between so that is used in adverb clause of purpose. Purpose मध्ये पण so that आहे आणि इथं पण so that आहे, परंतु इथं so dash that आहे. म्हणजे त्या dash च्या ठिकाणी काही ना काही वर्ड त्या ठिकाणी येणार आहे लक्षात. जसं की आपण रिमोट करतो की एक टू असतं टी डबल ओ टू त्या ठिकाणी आपण सो वापरतो, दुसरा टू टी ओ टू असतं त्या ठिकाणी आपण दॅट वापरतो. रिमोट टू केलेला सेंटेन्स म्हणजेच काय adverb clause of result or adverb clause of consequence. See the example, he spoke in such low voice that few could hear him. तो इतक्या हळू आवाजामध्ये बोलला की खूप कमी लोकांना ते ऐकायला गेले. या ठिकाणी कमी आवाजामध्ये बोलण्याची ऍक्शन आहे मेन क्लॉज मध्ये आहे आणि त्याचा रिझल्ट किंवा त्याचा कॉन्सिक्वेन्स जो आहे कुठे दिसेल तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिसेल. ओके, नेक्स्ट adverb clause of condition that you know. Here we use generally if or unless की कंडिशन मध्ये जर तर परिस्थितीला आपण म्हणतो. तर या ठिकाणी साधारणतः unless, if, whether, in case, provided that अशा प्रकारचे आपण या ठिकाणी कंजंक्शन्स यूज करत असतो. जे की दोन ऍक्शन्स आहेत, त्या दोन ऍक्शनच्या सिच्युएशन मध्ये काय असते एक कंडिशन्स अट असते. See the conjunctions and see the example. I shall agree to you provided that my expenses are paid. ठीक आहे, मी तुझं मान्य करतो, परंतु तू जर मला खर्च दिला असता, म्हणजे ती कंडिशन आहे, मी मान्य करतो, परंतु तुला काय करावं लागेल तर जेही एक्सपेन्सेस असतील ते तुम्हाला मला पे करावे लागतील. त्यामध्ये मेन क्लॉज मध्ये जे ऍक्शन होणार आहे त्यासाठी कंडिशन जी आहे तुम्हाला कुठे दिसणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये दिसणार. See the second example, unless it rains the crops will fail. Obviously जर पाऊस पडला नाही तर काय होईल तर पिकं येणारच नाही. म्हणजे इथं पहिल्या सुरुवातीला तुम्हाला काय दिसणार आहे या ठिकाणी अनलेस चा यूज करून या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे, पण तो कंडिशन दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी यूज केलेला आहे. नेक्स्ट नाइन काइंड इज adverb clause of contrast. First you should know what mean by contrast. Contrast is virodhaभास. There are two actions, but these actions occurred or the meaning of this action is opposite to each other. की एकमेकांचा जो अर्थ काय लागतो तर एकमेकांच्या ऑपोजिट असतो. And there are some conjunctions which connect such kind of clauses. Okay, and such type of conjunctions though, although, even if, even though, however, whatever, whereas, such kind of conjunctions are used to connect to controversial ideas, to controversial actions, and such kind of clauses are known as adverb clause of contrast. दोन विरुद्ध बाजू आहेत, दोन गोष्टी एकमेकांच्या अपोजिट आहेत, पण त्यांना जर एखाद्या कंजंक्शननी जर जोडलेला असेल, ते कंजंक्शन इथं मेन्शन केलेले आहेतच, तर त्याला कोणत्या प्रकारचा क्लॉज म्हणलं जातं adverb clause of contrast. See the example, although he is very rich he is unhappy. जरी तो खूप श्रीमंत असला तरी तो काय अनहॅपी आहे, म्हणजे काय दुःखी आहे. ओके, यामध्ये म्हणजे कंट्रास्ट तुम्हाला दिसेल. सहसा म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो कसा असला पाहिजे आनंदी असला पाहिजे, परंतु तो पैसा आहे परंतु तो कसा आहे अनहॅपी आहे, म्हणजे दुःखी आहे. दोन्ही काय एकमेकांच्या विरुद्ध आहे. नेक्स्ट, इवन इफ इट रेन्स द प्रोग्राम विल बी कंडक्टेड ऑन टाइम. इथं परत दोन विरुद्ध बाजू आहेत की म्हणजे या ठिकाणी पहिला क्लॉज आहे तो इवन इफ इट रेन्स, जरी पाऊस पडला तरी काय होणार आहे द प्रोग्राम विल बी कंडक्टेड ऑन टाइम, म्हणजे जो प्रोग्राम असणार आहे तो वेळेवरतीच होणार आहे. दिस अबाउट adverb clauses. We discussed about 9 adverb clauses. In our previous part we have discussed about noun clause and functions of noun clause. This is about clauses.